पण या धगधगत्या तोफांपुढे टिकायचं कसं? लढाई खुल्या मैदानावर होती, पण 40,000 मुघलांना पळायला रस्ता उरला नव्हता. फेब्रुवारी 1672 साल्हेरचा रणसंग्राम. मुघल सरदार इखलास खानला वाटलं होतं मराठे फक्त डोंगरात लपून गनिमी काव्याने लढतात. आज युद्ध समोरासमोर होतं. मुघलांची 40,000ची अफाट फौज, जड तोफखाना आणि अवाढव्य हत्ती. अशा मोकळ्या मैदानात त्यांच्याशी भिडणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण होतं. या धगधगत्या तोफांपुढे टिकायचं कसं? याच प्रश्नाचं उत्तर होतं छत्रपती शिवरायांचे 2 ढाण्या वाघ. पेशवे मोरोपंत पिंगळे आणि सरनोबत प्रतापराव गुजर यांनी रचला एक भयंकर कात्रीचा डाव. एका बाजूने मोरोपंतांचं पायदळ शत्रूवर तुटून पडलं आणि त्याच क्षणी वीज चमकावी तसा मागच्या बाजूने प्रतापरावांच्या घोडदळाने वादळी हल्ला चढला. मुघल फौज बरोबर मध्यभागी अडकली. चहूबाजूंनी हजारो मराठे आणि त्यांच्या तळपत्या तलवारी. मराठ्यांचा वेग वाढला आणि मुघलांची भयंकर कत्तल सुरू झाली. इतिहासात पहिल्यांदाच मराठ्यांनी मोकळ्या मैदानात मुघलांना अक्षरशः चिरडलं होतं. मराठ्यांच्या या अचाट युद्धकलेचा आणि डावपेचांचा अभ्यास पुढे 300 वर्षांनंतर लष्करी पाठ्यपुस्तकांमध्ये केला गेला. हे होतं शिवरायांचं स्वराज्य आणि ही होती शिवरायांची युद्धनीती.